नमस्कार, केडेश न्यूज 24 मध्ये आपलं स्वागत. खऱ्या न्याय हक्काचा बुलंद आवाज. राहुरीत पोलीस हवालदारावर जीवघेणा हल्ला, मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी येथे धक्कादायक घटना घडली आहे. कर्तव्य बजावत असताना एका पोलीस कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार राहुरी पोलीस स्टेशनचे हवालदार विकास रंगनाथ वैराळ यांच्यावर शनिवारी दिनांक 7 मार्च 2026 रोजी रात्रीच्या सुमारास हल्ला करण्यात आला. राहुरी शहरातील हॉटेल ग्रीन परिसरातील चौकात एक कंटेनर चालक आणि काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ व स्विफ्ट कारमधून आलेल्या काही व्यक्तींमध्ये कट मारल्याच्या कारणावरून वाद सुरू होता. त्यावेळी कर्तव्य बजावत असलेले हवालदार वैराळ हे मोबाईलवरून या घटनेचे चित्रीकरण करत होते. मात्र संतप्त झालेल्या आरोपींनी त्यांच्यावर लोखंडी गज, फायटर आणि काठ्यांनी हल्ला करत गंभीर मारहाण केली. इतकेच नव्हे तर हवालदार वैराळ यांचा गळा दाबून जिवे मारण्याचा प्रयत्नही करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी राहुरी पोलीस स्टेशनमध्ये खंडू वसंत काळे, वैभव बाबासाहेब तारडे, संतोष अंकुश काळे आणि महेश निमसे यांच्यासह इतर 11 अनोळखी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आरोपी महेश निमसे याने हवालदार वैराळ यांचा मोबाईल देखील हिसकावून घेतल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या हवालदार वैराळ यांना प्रथम राहुरी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समाधान फडोळ करत आहे. या घटनेमुळे राहुरी परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. केएनएच न्यूज 24 साठी प्रवीण गायकवाड.